नमस्कार. ज्या घरामध्ये दररोज तुळशीला पाणी अर्पण केले जाते, तर त्या घरातील स्त्रियांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा. ही माहिती तुमच्यासमोर आली आहे, तर तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची असणार आहे. तुळशीला आपल्या या धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर तुम्ही काही चुका करत असताल, तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. आणि दररोज पाणी घातल्याने काय होते, हे नक्की बघा. कधी-कधी अनर्थही घडू शकतो किंवा कधी-कधी तुमची प्रगती देखील होऊ शकते. तर नक्की त्या घरातील स्त्री-पुरुषांनी हा व्हिडिओ ऐका. तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदत असते. वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना खूप महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, काही नियम पाळायचे असतात. आपण कधीकधी चुकीच्या पद्धतीने या गोष्टी करत असतो. देवधर्म भरपूर करतो, सेवा करतो, तुळशी मातेला दररोज पाणी अर्पण करतो. परंतु ते करत असताना जर तुम्ही काही चुका केल्या, तर त्याचा अनर्थ देखील घडू शकतो, वाईट परिणाम पाहायला मिळतात. तर तेच होऊ नये, आपण योग्य पद्धतीनेच या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठीच ही महत्त्वाची माहिती मी तुमच्यासमोर आज सांगत आहे. तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येकाच्या घरामध्येच आपल्याला दिसून येत असते. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत महत्त्व असून ती एक पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. तुळशी ही घरात ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्यास घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मक बदलही होत असतात. हिंदूच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते, कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीर देखील मानली जाते. तुळस भरपूर ऑक्सिजन देणारे देखील असते. धार्मिक आणि शास्त्रीय दोन्ही कारणाने तुळस ही अतिशय महत्त्वाची आपल्या घरामध्ये आहे. परंतु आपल्याला काही चुका या करायच्या नाही आहेत. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याकडे तुळस असल्यास आंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये. शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये. त्यासोबतच पुराणामध्ये दिलेल्या वर्णनानुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत ठेवत असते आणि जर रविवारी आपण तुळशीला जल अर्पण केले, तर त्याचे आपल्याला अनेक पटीने विपरीत परिणाम भोगावे लागतात. रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास हा मोडला जात असतो. त्यामुळे या दिवशी चुकूनही पाणी टाकू नका. एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करत असते. त्यामुळे या दिवशी देखील तुळशीला पाणी देणे टाळावे. त्यासोबतच तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये. असे केल्याने तुळशीचे रोप हे मुळाशी कुजतात आणि यामुळे तुळशीचे रोप हे सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे हे चांगले मानले जात नाही. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे सूर्योदयाची वेळ. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतात. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल, पैशासंबंधित तुमच्या काहीही समस्या असतील, तर तुम्हाला अर्थातच भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न हे करायचे असते. तर त्यासाठी तुम्ही सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे. तुळशीच्या पवित्रतेची जाणीव असल्याने लोक रोज घरात तुळशीला जल अर्पण करतात. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा देखील लावतात. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, रविवारी आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचे नाही आहे. फक्त दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल. म्हणजे दररोज तुम्हाला तुळशीजवळ दिवा हा लावायचाच आहे. तुळशीच्या पानांचा पवित्रतेचा अंदाज यावरून बांधता येतो की तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूला नैवेद्य दाखवला जात नाही. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. तिची नियमित पूजा केल्याने लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशीला पाणी घालताना विशेष मंत्र देखील म्हणायचा असतो, तरच ती पूजा पूर्णपणे स्वीकारली जाते. तर तुळशीला आपण पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे? जिथे तुळशीची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो. यासोबतच भगवान विष्णूंचाही वास असतो. यामुळे ग्रहांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुळशीला जल अर्पण करण्याचा यामुळेच अनेक जण सल्ला देतात. धार्मिक पद्धतीने दररोज तुळशीला जल अर्पण करावे, पण तुळशीची पूजा नेहमी स्नान केल्यानंतरच करावी. धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयानंतरच
तुळशीला जल अर्पण करावे. तसेच रविवारी तुळशीला हात देखील लावायचा नाही आहे, पाणी देखील तोडायची नाही आहेत. भगवान विष्णूंचा कोप होत असतो, माता लक्ष्मीचा देखील कोप होत असतो. त्यामुळे तुम्ही ही चूक करूच नका. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या पूजेसाठी विशेष नियम सांगण्यात आला आहे. त्यानुसार जेव्हाही तुळशीला जल अर्पण केले जाते त्यावेळी तुम्हाला एक मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे. तुळशीला जल अर्पण करताना मंत्र उच्चार केल्यास पूजा स्वीकारली जाते. यासोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. याशिवाय घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंद हा अबाधित राहत असतो. अशा वेळी तुळशीला जल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे? तर तो मंत्र असा आहे: महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसी त्वा नमस्तुते. मंत्र पुन्हा एकदा सांगत आहे, नीट ऐका. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसी त्वा नमस्तुते. हा मंत्र म्हणून जर तुम्ही तुळशीला पाणी अर्पण केले तर तुमच्या घरामध्ये अशा कोणत्याही समस्या अडचणी असतील, कोणत्याही कारणाने तुमच्या घरावर काही ना काही संकटे येत असतील तर ते पूर्णतः नष्ट होतील. माता लक्ष्मीचे, भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील. अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप लावत असाल, नवीन रोप लावत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर चुकूनही दक्षिण दिशेला तुळशीचे रोप हे ठेवायचे नाही आहे. असे मानले जाते की तुळस दक्षिण दिशेला ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा नियम: तुळशी मातेची पूजा करताना महिलांनी केस सुटे ठेवू नये, म्हणजे मोकळे ठेवायचे नाही आहेत. महिलांनी नेहमी केस बांधूनच तुळशीची पूजा करावी. असे केल्याने शुभफळ प्राप्ती होत असते. तुळशीच्या रोपाची देवतेप्रमाणे पूजा करण्याची परंपरा आपल्या धर्मामध्ये आहे. तुळशीला वृंदा असे देखील म्हणतात. ज्या घरात तुळशी असते त्या घरात कधीही पैशाची कमतरताही पडत नाही, कारण तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. म्हणून या संपत्ती देणाऱ्या वनस्पतीला तुम्ही व्यवस्थितपणे पूजा करणे, योग्य दिशेला ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आणि परिणाम चांगले पाहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्ही यामध्ये ते देखील पुढे मी तुम्हाला माहिती सांगत आहे, तर ती देखील तुम्ही माहिती बघा. घरामध्ये तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही उत्तर किंवा पूर्व किंवा मग ईशान्य दिशा मानली जाते. पूर्व दिशेला तुळशीची लागवड केल्याने घरात सुखसमृद्धी येत असते आणि सूर्यासारखी ऊर्जा टिकून राहते. तर उत्तर दिशेला जर तुम्ही तुळस लावली असेल तर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतो. रोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून त्यांची पूजा करायची आहे. तर तुम्ही तुळशीचे रोप हे एखाद्या कुंडीमध्ये लावायचे आहे. म्हणजेच तुम्ही मातीच्या कुंडीत तुळस आवर्जून लावावी. प्लास्टिकच्या कुंडीत शक्यतो तुळस लावणे हे टाळावे. एकादशी आणि रविवार सोडून इतर दिवशी तुळशीला जल अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी टाकायचे नाही किंवा पाणी तोडायचे नाही आहे. त्यासोबतच तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करता येणे शक्य झाले तर आवर्जून करावी, कारण तुळशीच्या रोपाची 3 वेळा प्रदक्षिणा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशीचे रोप हे नियमित पूजा केल्याने किंवा तुळशीच्या रोपाला पाणी दिल्याने अशुभ ग्रहही अनुकूल होतात आणि शुभ परिणाम देतात. याशिवाय लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळतो व घरातील वातावरण छान राहते. तुळशीला प्रदक्षिणा करत असताना मन पूर्णपणे शांत आणि शुद्ध असले पाहिजे. देवी देवता शांत आणि शुद्ध मनाने तुम्ही जर पूजा केली आणि प्रदक्षिणा केली तर लवकर प्रसन्न होत असतात. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तुळशी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज पाणी देण्याबरोबर तुम्हाला जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे. त्यासोबतच काही लोकांनी तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवलेले असते त्याभोवती फिरायला जागा नसते. अशा वेळेला तुम्ही एकाच स्थितीमध्ये तुळशीच्या रोपासमोर उभे राहून 3 वेळेला स्वतःभोवतीच प्रदक्षिणा करू शकता. तर तुमच्या तुळशीला प्रदक्षिणा करता येणे शक्य जर नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा करायच्या आहेत. तुमच्या घरी तुळशीचे रोप नसेल तर तुम्हाला तुळस लावायची असेल तर सर्वोत्तम महिना हा कार्तिक आहे. जर कार्तिक महिन्यात तुळस घरी लावली तर माता लक्ष्मीचे आगमन होत असते. तुळस लावण्याचा शुभ दिवस म्हणजे गुरुवार आहे आणि हा भगवान विष्णूंचा दिवस आहे. तुळस त्यांना अतिशय प्रिय आहे. तुळस अंगणात ठेवावी, पण सध्या जागेचा प्रश्न यामुळे बाल्कनीमध्ये, खिडकीत, छतावर तुळस ठेवू शकता. पण वास्तुशास्त्रात सांगितलेल्या दिशाप्रमाणेचे भान ठेवायचे आहे. जी दिशा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे त्या दिशेला तुम्ही तुळस ठेवायची आहे. तुम्ही जिथे तुळशीचे रोप ठेवता ती जागा स्वच्छ असावी हे देखील लक्षात ठेवा.
त्याचबरोबर तुळस लावल्यानंतर तिची नियमित पूजा करायला हवी. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करणे वर्जित मानले जाते. एकादशी, रविवार, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या या दिवशी तुळशीला हात देखील लावायचा नाही आहे. तुळशीची पाने देखील तोडायची नाही आहे. हळद कुंकू लावून तुळशीची पूजा करतात. तुळशीला पाणी घालताना त्यात कच्चे दूध मिसळून पाणी अर्पण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात अशी देखील मान्यता आहे. त्याबरोबरच तुळशीला पाणी अर्पण करताना 3 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रथम सूर्याला जल अर्पण करायचे आहे, त्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुळशीला शक्य नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा करायच्या आहेत. तुळशीचे पान हे गणपती आणि शिवशंकर यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व देवी देवतांना अर्पण केले जाऊ शकते, परंतु भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून त्यांना तर अर्पण करावेच. तुळस ही बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असते, ज्याला भगवान श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. म्हणून तर तुम्ही पाहिले असेल, तुळशी वृंदावनाला गेरूचा रंग देऊन त्यावर श्रीकृष्ण असे लिहिले जाते. असे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावाला आहे. तुळशीला अनेक जण लाल ओढणी अर्पण करतात. लाल रंग मंगळाचा असून तुळस बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे तुळशीला श्वेत रंगाची ओढणी अर्पण करावी. वास्तुशास्त्रानुसार तुळस नेहमी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला लावावी. दक्षिण दिशेला लावायची नाही आहे. ती दिशा पितरांची दिशा मानली जाते. यामुळे आर्थिक नुकसान होते. तुम्हाला घरात एकापेक्षा जास्त तुळशीचे रोप ठेवायचे असतील तर विषम संकेत ठेवा, जसे की 1, 3, 5, 7. पण समसंकेत तुळशीचे रोप हे ठेवू नका. समजा तुळशीचे रोप वाळले आहे तर त्याला एकही पान जर येत नसेल तर अशी तुळस घरामध्ये ठेवू नका. ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. अगदी छोटेसे तुळशीचे रोप नक्की घरात असावे. तुमच्या घरात तुळस असेल तर या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल. जर तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर मी तुम्हाला सांगितलेले वार हे सोडायचे आहेत, ते दिवस सोडायचे आहे. इतर दिवशी तुम्ही तुळशीला पाणी अर्पण केले आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली एक वस्तू ती टाकून जर अर्पण केले तर निश्चितच तुमच्या घरातील सर्व आर्थिक संकटे, आर्थिक समस्या या दूर होतील. तर ही महत्त्वाची माहिती नक्कीच तुमच्यासाठी आहे. यामधले अनेक नियम तुम्हाला माहीतही असतील किंवा काहींना माहीतही नसतील. ज्यांना माहीत असेल ते उत्तमच आहे. ज्यांना नाही आहे त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघून नक्की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या नियमांचे पालन करून जर तुम्ही तुळशी मातेची सेवा केली तर निश्चितच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.